हे गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका शॉर्ट व्लॉगमध्ये. तर येस, या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की व्हेज बिर्याणी कशी बनवायची. तर खूप जणांचा समज असतो की बिर्याणी हे फक्त नॉनव्हेज असतं, व्हेज बिर्याणी नसतं, व्हेज पुलाव असतं. तर त्या सगळ्यांसाठी खास हा व्हिडिओ आहे. तर इथे मस्त घेतलेला आहेत सगळ्या भाज्या चिरून, आणि असा तळलेला कांद्याशिवाय बिर्याणीला काही चव नाही. तर त्याच तेलामध्ये बटाटा, त्यानंतर फुलकोबी आणि वांगी, शिमला, गाजर आणि बीन्स हे अशा सगळ्या भाज्या मस्त तेलामध्ये हाफ फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर ओले मटरचे दाणे, आलं लसूण मिरचीची पेस्ट, कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट, थोडंसं दही, मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि एव्हरेस्टचं शाही बिर्याणी मसाला हे घालून हे सगळं मिश्रण मस्त मिक्स करून हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. मॅरिनेशन होईपर्यंत एका पातेल्यात किंवा कुकरमध्ये मस्त तूप गरम करायचं आहे. त्यात खडे मसाले घालून मस्त आपला तांदूळ फ्राय करून घ्यायचा आहे तुपात. त्यानंतर गरम पाणी घालून याची एक शिट्टी करून घ्यायची. भाजी बनवण्यासाठी परत तेल गरम करून त्यात हिंग, लांब चिरलेला कांदा, त्यात थोडंसं जिरे, ओवा आणि तीळ घालून मस्त कांदा गोल्डन येलो होईपर्यंत भाजून त्यात मस्त टोमॅटो घालून परत मिक्स करून मॅरिनेट केलेली पूर्ण भाजी घालून तेल सुटूपर्यंत मस्त शिजवायचं आहे. आणि फायनली कुकरमध्ये मस्त खाली तूप लावून घ्यायचं आहे. त्यावर बटाट्याचे चपटे किंवा बटाट्याचे स्लाईस असे बारीक बारीक ठेवायचे आहेत. तर त्यावर पहिला भाताचा लेअर, त्यावर मस्त आपल्या भाजीचा लेअर, त्यावर परत भाताचा लेअर आणि त्यावर परत भाजीचा लेअर, त्यावर परत भाताचा लेअर घालून आपण मस्त कुरकुरीत जे कांदा भाजून घेतलेला आहे त्या कांद्याचा लेअर, परत भाताचा लेअर आणि बारीक कट केलेली कोथिंबीर आणि त्यावर थोडीशी पुदिन्याची पानं घालून मस्त परत 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्या शिट्ट्या झाल्यानंतर वाफाळलेला भात बघू शकता. हे लेअरमध्ये खूप सुंदर आणि चविष्ट भात होतो आणि याला हे व्हेज बिर्याणी हे नॉनव्हेजपेक्षा खरंच खूप टेस्टी आणि खाण्यासारखं आहे. तर ही बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा.